झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडच्या बिजली नगरमध्ये राजेंद्र घोलपांच्या घरासमोर आलेला ऊस सध्या पिंपरी चिंचवडमध्ये चर्चेचा विषय ठरलाय। अनेक जण सध्या हा ऊस पाहण्यासाठी गर्दी करतायत। काय विशेष आहे या ऊसामध्ये, पाहूयात एक रिपोर्ट। पाहून धक्का बसला ना? पण तुम्ही पाहताय तेवढ्याच उंचीचा हा ऊस आहे, तब्बल 25 फूट उंचीचा। बिजली नगर मध्ये राहणाऱ्या राजेंद्र घोलप यांनी सहज आपल्या दारासमोर ऊस लावला आणि आज तो इतका उंच झालाय। त्यामुळे हा ऊस फक्त परिसरातच नव्हे तर संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये चर्चेचा विषय ठरलाय। बापूच्या वाडीमध्ये 3 वर्षापूर्वी एक ट्रॅक्टर पलटी झाला होता, तर अनेक लोक ऊस घेऊन जात होते, तसं मी पण खाण्यासाठी घेऊन आलो। राहिलेला ऊस मी इथं माझ्याकडे लावला, तर त्याची आवाज 70 कांडी आणि जवळजवळ उंची 25 फूट झाली। घोलप यांच्या घरासमोर आलेला ऊस पाहून पाहणारेही आश्चर्यचकित होत आहेत। घोलप साहेब यांच्या शेजारी राहतो, सारे एक मजले पर्यंत उंची गेली, त्याच्यानंतर अजून एक काढत का नाही असं सारखं औत्सुक्य होतं, पण आता या ऊसाची उंची जवळजवळ 2 मजल्यांपर्यंत पोहोचलेली आहे। घरासमोर ऊस येणं हे काही विशेष नाही, पण तो 25 फुटांपर्यंत वाढणं खरंच आश्चर्यकारक म्हणावं लागेल। त्याचं शास्त्रीय कारण काहीही असो, पण सध्या हा ऊस पिंपरी चिंचवडकरांचा मात्र कौतुकाचा विषय झालाय हे मात्र नक्की। झी 24 ताससाठी पिंपरी चिंचवडहून कैलासपुरीसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।